आतापर्यंत आपण HTML आणि CSSचं बरंच काही बघितलं आहे. सगळं नाही म्हणता येणार, कारण त्याच्यामध्ये खूप वास्ट कन्सेप्ट आहे HTML आणि CSS. ज्याचा यूज करून आपण एक वेबसाईट डेव्हलप करू शकतो. कशी? फ्रंट एंड. एवढं तरी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलोय. ठीक आहे. मग आज आपण काय करणार आहे, तुम्ही लेक्चरचं टायटल बघितलं असेल, पोर्टफोलिओ प्रोजेक्ट म्हणून. गॅलरी प्रोजेक्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बनवलेला आहे. आता हा कोणता प्रोजेक्ट आहे आपला? पोर्टफोलिओ. आता तुम्हाला माहीत असेल, आपल्याला पण आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. जर कंपनीला दाखवायचं असेल की मी काय केलं किंवा आपण काय केलं, तर पोर्टफोलिओ वेबसाईटमध्ये आपण आपलं प्रोजेक्ट टाकणार आहे. ओके. सो तुम्हाला बघायचं आहे आपण काय बनवणार आहे. आता इथं म्हणजे माझंच पोर्टफोलिओ मी बनवला आहे. तर असं काहीतरी आपण बनवणार आहे. स्क्रोल केल्यानंतर असं काहीतरी ॲनिमेशन येते. त्याच्या अगोदर कसं आहे, म्हणजे ह्याच्यावरती होवर करतो ह्या कार्डवरती, त्याच्यानंतर बरंच काय काय होतं. इथं इमेज स्केल होती, स्पेसिफिक कंटेंट त्या इमेजमधला स्केल होतो आहे. आणि ह्या लेफ्ट साईडकडून कोणता तरी कलर तिकडे शिफ्ट होतो आहे. इथं 1 येतो आहे, 0 येतो आहे. अशीच कितीतरी प्रोजेक्ट्स आहेत माझे. हा प्रोजेक्टचा सेक्शन आहे. हा एक प्रोजेक्ट आहे, हा एक प्रोजेक्ट आहे, हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा एक प्रोजेक्ट आहे. असे 4 प्रोजेक्ट आपण क्रिएट करू शकतो किंवा तिथे ॲड करू शकतो. आता हे फक्त एक डेमो पोर्टफोलिओ वेबसाईट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करेल ना, त्यावेळेस याच्यामध्ये प्रोजेक्ट ॲड करायचं. ठीक आहे. आता प्रोजेक्ट झाल्यानंतर हा एक सेक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे, मी अँड माय टेक स्टॅक. इथं म्हणजे मी कोणत्या टेक्नॉलॉजी शिकलो आहे थोडक्यात. आत्तापर्यंत तुम्ही काय काय शिकला आहे. आता HTML एक शिकला आहे, CSS एक शिकला आहे. आता एक काही दिवसानंतर तुम्ही जावास्क्रिप्ट पण शिकणार आहे. आता हे बरेचसे टेक्नॉलॉजीज आहेत. इथं रिॲक्ट आहे, Node.js आहे, Next.js आहे, अजून हे काय टेलविंड आहे. टेलविंड पण शिकायचं आहे आपल्याला. हे गिटहबचं आहे, हे एक्सप्रेस आहे, वर्सेल, ज्याच्यावरती आपण प्रोजेक्ट डिप्लॉय करतो. ज्या अशा वेबसाईट आपल्याला दिसतात ना विजिबल ऑनलाईन, त्या कुठंतरी ठेवलेल्या असतात ऑनलाईन. तर हा प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म आहे. तर हे डिफरंट काय आहेत, माझे टेक स्टॅक आहेत, ज्याच्यावरती मी अभ्यास केला आहे किंवा शिकलो आहे. आता जर बघितलं तुम्ही, त्याच्या बॅक साईडला एक बबल पण असा मूव्ह करतो, ॲनिमेट होतो आहे. ते पण आपल्याला बघायचं आहे कसं करणार आपण ह्याच्यात. त्याच्यानंतर हा एक सेक्शन आहे. इथं काय फॉर्म आहे. हा मग आपण काय म्हणू शकतो, कॉन्टॅक्ट मीचा हा एक सेक्शन आहे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म असं म्हणू शकतो आहे ना. आणि इथं फॉर्म दिला आहे, इथं काहीतरी फील्ड आहे, इथं काहीतरी फील्ड आहे, इथं एक आहे आणि लास्ट एक. आणि लास्टला माझं काय सेंड मेसेजचं बटन आहे. आता हे आपण बघितलं आहे, एंटर युअर नेम, एंटर ईमेल, एंटर सब्जेक्ट, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. तर त्या आपल्याला क्रिएट करायच्या आहेत. आणि लास्टला काय, हा काय आहे माझा लास्टचा फुटर सेक्शन. बरोबर. ह्याच्यामध्ये काय माझे प्रोजेक्ट, स्किल, कॉन्टॅक्ट मी. आता लेट सपोज माझं जे सोशल मीडिया हँडल आहे, तर ती मी इथं लिहिलं. हा काय लिंक्डइन, हा गिटहब, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा ईमेल, असं मी फुटरमध्ये हे सगळ्या आयकन्स आहेत ते ॲड केलं. आता ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर माईट बी नाही काय होणार, कारण आपण ते कनेक्टच केलं नाही कशाला. ते सोपं. ह्याच्यामध्ये फक्त ती लिंक ॲड करायची जिथं आपल्याला रिडायरेक्ट करायचं आहे त्याची. इथं प्रोजेक्ट, लेट सपोज त्याच्यावर क्लिक केलं तर मी डायरेक्ट इथं आलो प्रोजेक्टकडे. बरोबर. आणि समजा आपण स्किलवरती क्लिक केलं तर स्किलपर्यंत आलो.
कॉन्टॅक्ट मी, डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट मी फॉर्मपर्यंत पोचलो. बरोबर. सो आपल्याला असं काहीतरी क्रिएट करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. आता स्टार्ट कसं करायचं. आता सुरुवातीला आपल्याला इथं काहीतरी विजिबल होते स्टार्टिंगलाच. हा जो माझा बार दिसतोय, एकच मिनटं. ऑप्शन असतो ना की त्याने आपण ड्रॉ करू शकतो. कोणतं ऑप्शन आहे, काय झालंय? ऑप्शन CSS व्ह्यूअर, कलर पिकर, पिक्चर एक्सटेंड. बरं ठीक आहे, असू द्या. ठीक आहे. हा जो इथून इथपर्यंत आता माऊस जो कर्सर आहे ना त्याच्या मुवमेंटवरून तुम्ही लक्ष द्या. हा मिस्टर हिम्मत आणि इथून जो प्रोजेक्ट आहे आणि स्किल आहे कॉन्टॅक्ट मी, हा जो सेक्शन आहे माझा तो कोणता सेक्शन आहे? आपण याला काय म्हणतो, नॅव बार. बरोबर ना. हा काय माझा नॅव बार आहे. असं बऱ्याचशा वेबसाईट असतात. लेट सपोज आपण इथं काय केलं, संचार एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची. आता ज्यावेळेस आपण इथं बघतोय ना, हे जे इथं होमचं आहे आयकन आहे, होम आहे, सिटीजन सर्व्हिस आहे, अबाउट आहे, हे सगळं काय हो, एक नॅव बार आहे. ओके, ह्याला आपण काय कन्सिडर करू शकतो, नॅव बार. त्याच्यानंतर खाली जर बघितलं इथं हॅलो, त्याच्यानंतर नेम अँड आय ॲम, इथं काहीतरी टेक्स्ट येतोय, कोडर, फुल स्टॅक डेव्हलपर, अजून कोणता बॅक अँड डेव्हलपर माइट बी. मग हा जो टेक्स्ट कसा येतोय ना, हे आत्ता सध्यासाठी तुम्ही इग्नोर करा की हे कसं येतोय. ह्याच्याबद्दल आपण बघणार आहे की हे कसं क्रिएट करायचं. त्याच्यानंतर खाली काय आहे माझं एक, ह्याला काय म्हणू शकतो मी, कशात राईट करू शकतो आपण. खाली जो पॅराग्राफ राईट केला आहे तो एक डिव बनवू शकतो किंवा पॅराग्राफ टॅगचा यूज करू शकतो. नंतर काय हायर मीचं बटन आहे, पण मी त्याच्या होवर करतोय त्यावेळेस ते काय होतंय, ॲनिमेशन क्रिएट होतंय का कोणतं तरी. बरोबर. मग हे पण आपल्याला क्रिएट करायचं आहे. आणि इकडच्या साईडला राईट साईडला काय आहे, एक इमेज आहे आणि ते इमेजवरती काय काय हे होते, ओव्हरलॅप होते थोडक्यात. इथे एक काहीतरी कसली तरी इमेज आहे झिगझॅग टाईप. ठीक आहे. इथं प्लसची इमेज आहे, इथं काय बॉक्सची इमेज आहे, इथं डॉट्सची इमेज आहे, इथं काय हे सर्कलची इमेज आहे. मग माझी जी मेन इमेज आहे त्या इमेजवरती ते काय झाल्यात, ओव्हरलॅप झाल्यात. बरोबर ना. मग मला सांगा, एखाद्या स्पेसिफिक गोष्टीच्या वरती आपल्याला काहीतरी ओव्हरलॅप करायचं आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, जो माझा पॅरेंट आहे त्याला आपण काय बनवतो, नॉन स्टॅटिक. म्हणजे काय, आपण लेट सपोज त्याला रिलेटिव्ह बनवलं आणि हे जे माझे एलिमेंट्स आहेत किंवा XYZ काय पण आहे माझे इमेजेस आहेत, तर त्यांना मला काय करायचं आहे, माझ्या इमेजवरती ओव्हरलॅप करायचं आहे. मग त्यांना मी काय करणार, ॲब्सोल्यूट. त्याच्यानुसार ह्यांची पोझिशनिंग करणार, कुठं असेल, लेफ्ट टॉप ला असेल किंवा लेफ्ट राईट टॉप राईटला असेल किंवा लेफ्ट बॉटमला असेल किंवा हे काय आपलं टॉप लेफ्ट का राईट बॉटम, हे काय राईट बॉटम. मग तसं आपल्याला काय करायचं, सगळ्या इमेज प्लेस करायच्या. अजून काय आपल्याला दिसतंय, ही जी इमेज आहे त्याच्यामध्ये पॅडिंग आहे माझी, इथून इथपर्यंत पॅडिंग आहे ना. आणि ज्या वेळेस इमेज माझी मोठी होती त्यावेळेस काहीतरी तिला शॅडो येते बॅकग्राऊंडला. ओके. आणि त्याच्या अगोदर काहीतरी ग्रे स्केल आहे, तो ग्रे स्केल जशी जशी इमेज मोठी होते ना तसा ग्रे स्केल काय होतोय, कमी होतोय, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर. आणि इमेज बारकी झाली की ग्रे स्केल कमी झाला,
ग्रेस्केल जो 100% आहे तो झाला, आणि जशी मोठी होती तसं तसं ग्रेस्केल माझा कमी होतं, म्हणजे ओरिजिनल इमेज विजिबल होते आपल्याला इथं. ओके. मग आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण कोणता पण प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल त्यावेळेस आपल्या जे स्टार्टिंगचं विजिबिलिटी वेबसाईटची, म्हणजे हे स्टार्टिंग आपलं काय नॅवबारने झालं आहे, आणि लेट सपोज हा जो सेक्शन आहे माझा होवरमीचा आणि ही इमेज आहे त्याला हिरो सेक्शन म्हणून कन्सिडर केलं, म्हणजे असंच हिरो सेक्शन म्हणून कन्सिडर केलं अंडरस्टँडिंगसाठी. आणि ज्यावेळेस मी स्क्रोल करतो आहे त्यावेळेस इथं काहीतरी फेडेड टेक्स्ट आहे. आता बघा इथं आपण ह्याला सिलेक्ट केलं तर सिलेक्ट होते, हे पण सिलेक्ट होते सगळं. ज्यावेळेस मी ह्याला सिलेक्ट करतोय, हा फेडेड टेक्स्ट आहे माझा, मग हे सिलेक्ट होतंय का? नाही होते. ह्याचं पण आपल्याला बघायला लागेल काय करू शकतो आपण. ओके. आणि ही जे आहे ना MR मिस्टर, तर हे काय एक इमेज आहे, टेक्स्ट नाही तो इमेज आहे, आणि हा हिम्मत टेक्स्ट आहे माझा, हा पण टेक्स्ट आहे, हा पण टेक्स्ट आहे. ह्याच्यावर क्लिक करतोय म्हटल्यानंतर, क्लिक केल्यानंतर इथं पोचतोय म्हटल्यानंतर मी इथं कशाचा यूज केला असेल? अँकर टॅगचा, बरोबर. कारण मला रिडायरेक्ट कुठंतरी करायचं त्यासाठी आपण अँकर टॅगचा यूज करत असतो. आपण जर खाली बघितलं प्रोजेक्ट सेक्शन आहे. आता प्रोजेक्ट सेक्शनमध्ये काय आहे माझा, इथं काहीतरी बॅकग्राऊंड कलर दिसतोय, मला दिसतोय. पण त्याच्या अगोदर हे जे सगळे माझा नॅवबार असेल, हिरो सेक्शन असेल, हे कशाच्या आतमध्ये हो? हा एक माझा मेन रॅपर असेल का, जो या सगळ्या कंटेंटला कंटेन करतोय, रॅपर. त्या रॅपरमध्ये आता आपण काय केलं, रॅपर माझा 100% विड्थचा आणि 100% जे हाईट आहे त्याचा असणार आहे. लेट सपोज आपण काय केलं, मला चेक केलं. आता लॅपटॉपवरती ही विजिबिलिटी आहे माझी. मी काय केलं, कंटेनरमध्ये आपण गेलो. कंटेनरवरती ज्यावेळेस आपण नॅवबार, आता नॅवबारकडं जर आपण बघितलं तर नॅवबारची विड्थ किती हो, किती विड्थ, किती विड्थ नॅवबारची? 1200 पिक्सल आहे का? आणि जो खालचा माझा सेक्शन आहे हिरो सेक्शन, त्याची विड्थ किती या? लेट सपोज मी इथं होवर करतो, नॅव आयटम्स हिरो सेक्शन, किती त्याची विड्थ? त्याची पण 1200 पिक्सल्स विड्थ आहे. मग जो माझा मेन रॅपर आहे त्याच्या आतमध्ये एक कंटेनर आहे, त्या कंटेनरच्या आतमध्ये माझा जो डेटा आहे तो मी इन्सर्ट केला. म्हणजे काय की मी रॅपरला 100% विड्थ दिली, 100 VH असेल किंवा 100%, आणि कंटेनरला काय केलं, 1200 पिक्सल फिक्स केली की त्याच्यामध्येच माझा सगळा कंटेंट आला पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल मग आपलं काय म्हणतात त्याला, रिस्पॉन्सिव्हनेसचं काय? आपण जर बघितलं तर ही रिस्पॉन्सिव्ह आहे का, आहे का वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह? थोडी थोडी वाटते, पण अशी प्रॉपरली रिस्पॉन्सिव्ह नाहीयेच का? कारण आपण विड्थ फिक्स केली त्याची एका स्पेसिफिक जागेवरती. मग कसं काय आपण त्याला रिस्पॉन्सिव्ह बनवलं? मीडिया क्वेरी आपण शिकलोय ना, त्याचाच यूज करून ही तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह बनवायची. तर मुद्दाम त्याचा कोड आहे तो नाही आहे इथं ठेवला. आपल्याला फक्त ही वेबसाईट बनवायची आणि रिस्पॉन्सिव्ह तुम्ही बनवणार आहे कशी बनवायची, ठीक आहे. सो आपण प्रोजेक्ट सेक्शनमध्ये आलो, आपल्याला इथं काहीतरी बॅकग्राऊंड कलर दिसतोय, तो ॲड केला आहे त्यांनी. त्याच्यानंतर एक कार्ड आहे, कार्डवरती ज्यावेळेस मी होवर करतोय त्यावेळेस काय काय विजिबल होतंय. त्याच्या अगोदर काय थोडंसं काहीतरी बॅकग्राऊंडला शॅडो दिसते, थोडीशी नॉर्मल एकदम दिसते, ती होवर करायच्या अगोदर पण आहे. पण होवर करतोय त्यावेळेस इथला जो कंटेंट आहे तो पुढं काय होतोय, माझा स्केल होतोय. आणि अजून ऑब्झर्व करा, लेफ्ट साईडकडून काहीतरी ॲनिमेशन होतंय आणि एक ब्लूइश कलर, लाईट ब्लूइश कलर इकडं शिफ्ट होतोय पूर्ण. आणि इथं राईट टॉपला
एक काय आहे टेक्स्ट आहे माझा 01चा. ओके. आणि इथं आपण काहीतरी टेक्स्ट ॲड केला आहे. इथं काय आहे टिंट अँड ऑरेंज माझे काय असू शकते हेडिंग असू शकते. हे काय इमेज, हेडिंग, पॅराग्राफ आणि हे काय बटन, हे काय आहेत आयकन्स. ठीक आहे. सेम लाईक दॅट दुसरी पण इमेज माझी तशीच आहे. फक्त ह्याच्यात फरक काय आहे की माझा जो कंटेंट आहे तो इकडं राईट साईडला आहे आणि जो ज्यावेळेस मी होवर करतोय जो टेक्स्ट आहे माझा किंवा जो नंबर आहे तो लेफ्ट टॉपला दिसतोय मला. बरोबर. तसंच खाली पण कार्ड आहे त्याच्यासारखंच एक खाली. आता इथं जर बघितलं आपण तर पहिलं कार्ड आणि तिसरं कार्ड सेम आहे आणि दुसरं कार्ड आणि चौथं कार्ड सेम आहे. आपल्याला एकाच दोनच कार्डचा कोड करायचा आहे आणि बाकीचं फक्त कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे. हा झाला माझा प्रोजेक्ट सेक्शन. त्याच्यानंतर काय आहे माझा टेक्स्ट स्टॅक. आता ह्याच्यात काय केलं आहे आपण ह्याच्यात जर नीट बघितलं तर पहिलं जे आहे ते काय आहे इथपर्यंत हा जो काय नाही डिफरंटली स्टाईल केला आहे ना एमच मोठा आहे. बाकीचं कसं आहे ॲव्हरेज म्हणजे एकच हाईट आणि विड्थचं दिसतंय पण एम माझा खूप मोठा आहे. मग त्याला मी दुसऱ्यात कशात तरी ठेवलेला असणार आहे स्पॅनमध्ये किंवा दुसऱ्या ड्यूमध्ये. ओके. आणि हा जो टेक्स्ट आहे माझा ॲड माय टेक्स्ट टॅग तर तो कुठल्या तरी दुसऱ्या ड्यूमध्ये ठेवला असू शकतो. असं काय पण केलं आहे असं असू शकतं. आणि इथं काय माझा हा एक पॅराग्राफ म्हणजे हे काय थोडक्यात पॅराग्राफच टाकला आहे मी. आणि इकडे राईट साईडला काय आहे माझा आपण याला टेक्स्ट सेक्शन पण म्हणू शकतो. पहिला माझा कोणता होता पहिला नॅवबार जो कशात रॅपर आणि कंटेनरच्या आतमध्ये. ओके. नॅवबारमध्ये ह्याला मी काय म्हणू शकतो लोगो. हा जो अक्का आहे हे लोगो सेक्शन. आणि हा कोणता माझा लेट सपोज आपण याला काय म्हणू शकतो काय पण नाव देऊ शकतो अंडरस्टँडिंगनुसार. नंतर ना आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. ओके. सो इथं काय आहेत माझ्या ज्या टेक्स्ट स्टॅकमध्ये मला जे काही येतं ते मी इथं लिहिले किंवा इन्सर्ट केले. ओके. आणि इथं काय कॉन्टॅक्ट मी सेक्शन. कॉन्टॅक्ट मी कशात लिहिलं असेल आपण हेडिंग टॅगमध्ये. आणि नंतर काय क्वेश्चन्स थॉट्स आवर जस्ट वॉन्ट टू से हॅलो हे कशात हेडिंगमध्येच लिहिलं असेल फक्त त्याची ओपेसिटी किंवा ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी केली. बरोबर. आणि नंतर एक फॉर्म क्रिएट केला आहे त्याच्यामध्ये हा कोणता टॅग असेल आपण यूज केलेला इथं इनपुटमध्ये नेम इनपुट आणि हा कोणता टेक्स्ट एरिया आणि लास्टला बटन सेंड मेसेजचं. आणि ज्यावेळेस आपण एंडला येतोय त्यावेळेस तिथं काय आपलं फुटर सेक्शन. मग असं काहीतरी आपल्याला क्रिएट करायचं आहे. आपण आता स्टार्ट करू. ठीक आहे. करायचं सुरू बनवायला प्रोजेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काय लागणार आहे इमेज लागणार आहे. ही इमेज ह्या सगळ्या होवर करतात ते इमेज लागणार आहेत. ओके. अजून काय काय लागणार आहे सगळ्या टेक्स्ट स्टॅक लागणार आहे आपल्याला. ह्या बॅकग्राऊंडच्या इमेजेस आहेत त्या लागणार आहेत. बरोबर ना. म्हणजे आपल्याला एवढं सगळं लागणार आहे. आता ह्या ज्या इमेजेस आहेत ना मी तुम्हाला शेअर करेल आणि तुम्ही तुमच्या ह्याचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा. इथं तुमची इमेज पाहिजे आणि इथं लेट सपोज तुमचं काहीतरी नाव आहे ते तुम्ही तिथं टाकू शकता. लेट सपोज गोरख ते इथं तुम्ही गोरख टाकू शकता किंवा काय करू शकता जी का नाही जीची इमेज क्रिएट करायची. ओके. मला वेबसाईट आठवत नाही बट आय विल ट्राय. आपण गुगलवरती आपल्याचं नाव आहे किंवा फर्स्ट लेटर आहे त्याचा लोगो कसा क्रिएट करू शकतो. लोगो मेकर. आता design.com म्हणून काहीतरी एक वेबसाईट आहे आणि तिथं विचारतात तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे. मग लेट सपोज आपण काय करू जी क्रिएट लोगो कीवर्ड्स काय कंटिन्यू करा आणि आपल्याला काय विजिबल होतं इथं
आता हे जे पहिलं आहे का नाही, काय म्हणते, कंटिन्यू. ओके, तुम्हाला पहिल्यांदा साइन इन करायला लागेल ह्याच्यात, आणि मग आपण लेट सपोज ही इमेज घेतली. ओके, आता हे जे ते काय करून टाकायचं, डिलीट करून टाकायचं स्लोगन वगैरे, आणि आपल्याला फक्त काय पाहिजे, जेच पाहिजे त्याला थोडासा मोठा करायचं. ओके, आणि हे डाउनलोड करायचं, याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, आणि मग पुढचा जो टेक्स्ट आहे तो तसा लिहायचा. ठीक आहे, समजलं याच्यात काय करायचं. आता पुढचं पैसे नाही द्यायचं, नाही तर देत चाल पैसे, तुम्ही नाही देणार मला माहिती आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बनवायचं आहे, नॅवबार बनवायचं आहे. पण नॅवबार बनवत असताना मला इथं काय दिसतंय, इथे एक लोगो आहे किंवा इमेज आहे, इथे टेक्स्ट आहे, बरोबर. आणि हा एक माझा सेक्शन आहे, हा लोगो सेक्शन आहे समजा, आणि हे काय डिस्क्रिप्शन सेक्शन म्हणून त्याला. ओके, लोगो सेक्शन, डिस्क्रिप्शन सेक्शन, आणि तो कशात आहे माझा, नॅव सेक्शनमध्ये. ह्याला राईट सेक्शन बी म्हणू शकतो किंवा ह्याला लेफ्ट सेक्शन पण म्हणू शकतो. आपल्या मनाने आपण काहीही नावं देऊ शकतो, ॲज पर आवर चॉईस किंवा रिक्वायरमेंट, काहीच अडचण नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे म्हटल्यानंतर VS कोड मध्ये एक फाईल मी पहिल्यांदाच क्रिएट केलेली, त्याच्यामध्ये इमेजेस आहेत फक्त, बाकी नाही काय, म्हणजे काहीच नाही केलं, फक्त इमेज. त्याला आपण काय करू, तिथं पेस्ट करू. आता इथं काय झालं आहे, हा जो पोर्टफोलिओ आहे ना, त्याच्यामध्ये एक फोल्डर क्रिएट झाला आहे, आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं, मग एवढं काय मोठं नाही आहे. सो आता आपण काय करणार, ही एमटीच फाईल आहे, ही पण एमटीच आहे, फक्त इमेजेसमध्ये ज्या प्रोजेक्ट्सला लागणारे इमेजेस आहेत का नाही, त्या आहेत इथं. ही दुसरी इमेज, ही तिसरी, ही चौथी, ही प्रोजेक्ट्स आहे, आणि ही स्टॅक आहे. आता इथं का नाही डिफरंट फॉर्म्स आहेत त्यांचं स्टोअर करण्याचं. आता आपल्याला विजिबल कुठलं होणार आहे, फक्त PNG, SVGमध्ये काय होतं, असं काहीतरी फॉर्मॅटमध्ये ती इमेज सेव्ह होत असते. ओके, त्याच्यानंतर काय युजर असेटमध्ये आपल्याला हे एक लागणार आहे, ब्लॉग. मी बघा टेक्स्ट स्टॅकमध्ये बॅकग्राऊंडला म्हटलं होतं काहीतरी मूव्ह होतं आहे, ते ही इमेज आहे. त्याच्यानंतर सर्कल, अजून काय, क्यूब, अजून डॉट्स, नॅव लोगो. आता हे तुम्हाला सांगितलं आहे कसं करायचं ते, प्लस युजर इमेज, इथं तुम्ही तुमची इमेज टाकू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, हे काहीतरी झिगझॅग म्हणून आहे ते. ठीक आहे, आपण स्टार्ट करू प्रोजेक्ट बनवण्यासाठी. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं आहे, रॅपर बनवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझं बॉयलर प्लेट कोड पाहिजे मला. ओके, आणि इथं मला टायटल काय देणार मी, पोर्टफोलिओ वेबसाइट. ओके, आणि पुढं काय, माय प्रोड झालं काय, पोर्टफोलिओ. ओके, त्याच्यानंतर आता तिथं फेविकॉन एक नव्हता ना रे, फेविकॉन पण ॲड करायचं आपल्याला इथं. लेट सपोज आपण काय केलं, पोर्टफोलिओ लोगो. लोगो इमेजचा काय द्यावं,
आपण आयकॉन्स टाकू, फ्लॅट इकॉन. ओके, हा डाउनलोड करू आपण, PNG फ्री डाउनलोड. कुठं स्टोअर करायचं आहे? डेस्कटॉपमध्ये, पोर्टफोलिओमध्ये, इमेजेसमध्ये, युजर असेटमध्ये. काय आहे माझं? पोर्टफोलिओ PNG. ओके, आपण ते सेव्ह केलं आहे तिथं. ठीक आहे, मग मला काय करायचं आहे? लिंक करायचं आहे ना, फेविकॉन. मग इथं मी त्याचा पाथ देणार. इमेजेसमध्ये, युजर असेटमध्ये काय होतं ते सेव्ह नाही काय झालं, सेव्ह नाही का झालं, का नाही सेव्ह झालं? पोर्टफोलिओ, इमेजेस, युजर असेट नाही की सेव्ह झाली. कसं काय? डाउनलोड केलेलं आपल्याकडे PNG आहे ना, आपण काय करू, त्याला मॅन्युअली टाकून देऊ. डाउनलोड्स, पोर्टफोलिओ, इमेज, युजर असेट आहे की तिथं का विजिबल होईना आहे? मग परत एकदा ओपन करायचं, आय थिंक क्लोज करू आणि परत एकदा ओपन करू. इमेजेस, युजर असेट, सांगत का नाही रस्ता चुकलाय माझं? ते आपण टाकलेली इमेज दुसरीकडे बघतोय तिसरीकडे. आता आले असायलाच पाहिजे 100% आली. ठीक आहे, पोर्टफोलिओ PNG. आता हे माझं कुठं दिसायला पाहिजे? वरती, टायटलच्या अगोदर, बरोबर. आता मला काय क्रिएट करायचं आहे? एक रॅपर बनवायचा आहे. ओके, आणि त्या रॅपरमध्ये काय पाहिजे? आपलं कंटेनर. ठीक आहे, आता इथपर्यंत तर आपण क्रिएट केलं. त्याच्यानंतर माझं काय आहे? आपल्याला काय बनवायचं रॅपर आणि कंटेनरमध्ये पहिल्यांदा काय आहे माझं? हे नॅव बार आहे. काय मी लिहिणार तिथं? डॉट नॅव बार सेक्शन. ओके, आता नॅव बारमध्ये जर बघितलं आपण तर हे एक साईड आहे, राईट साईड आणि लेफ्ट साईड आहे. मी समजा याला लोगो सेक्शन म्हटलं आणि याला डिस्क्रिप्शन सेक्शन म्हटलं. 2 सेक्शन्स आहेत ना माझे, कारण जो माझा नॅव बार आहे हा नॅव बार सेक्शन आहे माझा, किंवा नॅव सेक्शन म्हणू आपण नुसतं नॅव सेक्शन. तर हे जे 2 आहेत, हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन, दोघं कशी पोझिशन आहेत बरं? एकदम कशी एक्स्ट्रीमला आहेत का? एक्स्ट्रीमला पोझिशन करण्यासाठी मी काय यूज करतो? स्पेस बिटवीन, बरोबर. तिथं काय यूज करतो मी? स्पेस बिटवीन. त्याच्यामुळं आपण काय केलं? इथं
एक सेक्शन क्रिएट केलं, लोगो सेक्शन. ठीक आहे. आता लोगो सेक्शनमध्ये काय काय हो माझं एक काय लोगो एक आहे आणि टेक्स्ट एक आहे. मग मी काय केलं, लोगोला इन्सर्ट करण्यासाठी इमेज टॅगचा यूज केला आणि सोर्समधून इमेज टॅगमधून युजर असेटमधून काय आहे माझा नॅव लोगो. ओके. आणि अल्टरनेटिंग टेक्स्ट काय केलं, लोगो इमेज. लेट सपोज मी याला एक क्लास देतो, नंतर याला काय स्टाईल करायचं म्हटलं लोगो. ओके. त्याच्यानंतर काय आपला टेक्स्ट आहे, मग त्या टेक्स्टला आपण कशामध्ये ॲड करू शकतो, पॅराग्राफ टॅगचा पण यूज करू शकतो, किंवा मला नाही पॅराग्राफ यूज करायचा, मला ड्यू टॅग यूज करायचा, ड्यूचा पण यूज करू शकतो, काय हरकत नाही, काही करू शकतो. लेट सपोज आपण ड्यू करू आणि काय आहे तिथं आता तुम्हाला तुमच्या नावाची पोर्टफोलिओ वेबसाईट करायची, सो तुम्ही तुमचं नाव लिहायचं तिथं. पहिला सेक्शन बनवला आपण, हा झाला लोगो आणि टेक्स्ट झालं क्रिएट. आता दुसरा सेक्शन मी लेट सपोज ह्याला काय नाव देतो, डिस्क्रिप्शन सेक्शन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे हो माझं प्रोजेक्ट आहे, स्किल आहे, कॉन्टॅक्ट मी. पण काय होतं ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठंतरी रिडायरेक्ट करते. ह्याचा अर्थ हे काय आहे माझं अँकर टॅगमध्ये लिहिलेलं आहे. मग मी काय केलं, एक ड्यू टॅगचा यूज केला आणि त्याच्यामध्ये अँकर टॅगचा यूज केला. ठीक आहे. आणि पहिलं काय माझं प्रोजेक्ट. ओके. प्रोजेक्ट्स आणि इथं href. आता इथं का नाही मला जिथं जायचं आहे ना, तर त्याचा ID इथं लिहायचा. कुठं hrefमध्ये आपण तात्पुरतं त्याला एम्प्टी सोडू. ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, असंच 3 पाहिजेत. प्रोजेक्ट नंतर काय आहे, स्किल आहे ना, स्किल. आणि स्किल नंतर काय कॉन्टॅक्ट मी. ओके. ही टेम्पररी आपण तसंच सोडून देऊ, नंतर आपण बघू इथं काय करायचं ते. ठीक आहे. तर माझा पहिला जो सेक्शन आहे नॅव बारचा, तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके. पहिल्यांदा मी काय केलं, एक क्लास क्रिएट केली लोगो सेक्शनची, कारण मला काय करायचं इथं हा जो माझा लोगो आहे आणि हा टेक्स्ट आहे हा एक साईडला आहे आणि इकडं प्रोजेक्ट स्किल आणि कॉन्टॅक्ट मी हे दुसऱ्या साईडला आहे. म्हणजे एक्स्ट्रीममध्ये पोझिशन आहे दोघं पण. आणि दॅट्स वाय मी काय केलं, माझा जो नॅव सेक्शन आहे त्या नॅव सेक्शनमध्ये 2 सेक्शन क्रिएट केलं. एक तर पहिला सेक्शन लोगो सेक्शन, त्याच्यामध्ये माझी पहिली इमेज येणार आणि नंतरनं काय टेक्स्ट येणार. त्याच्यानंतर काय दुसरा सेक्शन, इथं मी मनाने नावं दिलेत, तुम्ही पण मनाने नावं देऊ शकता, काहीच हरकत नाही. मी त्याला काय केलं, डिस्क्रिप्शन सेक्शन केलं क्रिएट आणि त्याच्यामध्ये ज्या माझ्या 3 लिंक्स आहेत, हायपर लिंक म्हणू शकतो आपण, प्रोजेक्ट स्किल आणि कॉन्टॅक्ट मी, ते इन्सर्ट केलं आपण. ओके. आता याला कंट्रोल-S करू आणि आपण काय करू, इथं CSS लिंक करू पहिल्यांदा. ठीक आहे. स्टाईल. ओके. आता हे कसं विजिबल दिसतंय आपल्याला बघायचं, त्याची विजिबिलिटी बघू आपण कशी दिसते. आता इथं ॲज युज्युअल आपण जो कोड राईट केला आहे त्याच्याप्रमाणे हे बरोबरच आलं आहे, बरोबर आहे ना. पण मला हे असं पाहिजे का, नाही. आपल्याला काय काय पाहिजे, ह्याची साईज बारीक पाहिजे, हा मिस्टर नंतर हा हिम्मतचा टेक्स्ट आहे तो इथं आला पाहिजे, प्रोजेक्ट स्किल कॉन्टॅक्ट मी इकडं कुठंतरी आलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, CSSच्या प्रॉपर्टीज अप्लाय करायला लागणार आहे त्याच्यावरती. ठीक आहे. मग आपण काय केलं, हे सगळं घालवून टाकलं
कोणाला यायचं आहे का आतमध्ये? नाही. ओके, आता आपण मगाशी ती काय म्हणतात त्याला, फेविकॉन आयकॉन ॲड केला होता, तो ॲड झाला इथं, झाला आहे इथं ॲक्च्युली ॲड करायचा होता, पण ठीक आहे इथं ॲड झाला, इट्स ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, असं काहीतरी बनवायचं आहे. इथं हा मिस्टरचा जो लोगो आहे त्याची साईज कमी आहे, बरोबर. आपण काय केलं, CSS मध्ये गेलो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करून पॅडिंग काय देतो त्याची 0, मार्जिन काय देतो त्याचं 0, आणि बॉक्स सायझिंग काय असते त्याची बॉर्डर बॉक्स. आता हे माहीत नसेल ज्याला त्यांनी प्रिव्हियस लेक्चर बघा, समजून जाईल. ओके, आता आपल्याला काय स्टाईल करायचे, रॅपर. आता रॅपरला मला काय द्यायचं आहे, लेट सपोज मी हाईट देतो त्याला किती द्यायची, 100 VH. त्याला विड्थ आपण लेट सपोज दिली 100 VW. ओके, आणि अजून काय द्यायचं आहे, माझा जो ओव्हरफ्लो आहे वाय डायरेक्शनमध्ये त्याला ऑटो ठेवतो, आणि जो ओव्हरफ्लो आहे एक्स डायरेक्शनमधला त्याला हिडन करतो. आता ह्या प्रॉपर्टी काय करते सांगा बरं. हाईट आणि विड्थचं तर माहिती आहे, 100 VH म्हणजे व्ह्यूपोर्टची हाईट, 100 VW म्हणजे व्ह्यूपोर्टची विड्थ आखी. ओके, आणि ओव्हरफ्लो वायमध्ये ऑटो ठेवतो, ह्याचा अर्थ काय की वाय डायरेक्शनमध्ये, म्हणजे ही जी डायरेक्शन आहे आता स्क्रोल करतो ती कोणती, वाय डायरेक्शन आहे, त्याच्यामध्ये स्क्रोल होणार. पण ही जी एक्स डायरेक्शन आहे ना त्याच्यामध्ये स्क्रोल होणार नाही, ते असं सांगितलं आहे फक्त मी. आत्ता सध्या तर एवढेच प्रॉपर्टी मला वाटतात की इथं अप्लाय करावं. दुसरं काय आठवत असेल तर तुम्हाला सांगू शकता. ठीक आहे, आता काय करू आपण, कंटेनरला स्टाईल करू. कंटेनर. ओके, आता जर कंटेनरला बघितलं आपण, मागाशी मी तुम्हाला दाखवलं होतं काहीतरी की म्हणलं रॅपरच्या आतमध्ये कंटेनर आहे, आणि त्या कंटेनरला मी काहीतरी स्पेसिफिक विड्थ दिली, त्या विड्थमध्ये सेंटरमध्ये अलाइन झाली आपली वेबसाईट, बरोबर ना. कुठं, इथं. आज जर बघितलं तुम्ही नीट तर इथून इथपर्यंत काहीतरी स्पेस घेतला आहे, आपण इन्स्पेक्ट केलं लेट सपोज, आणि इन्स्पेक्ट करून कुठे गेलो आपण, इथं. हां, तुम्हाला दिसत असेल 1200x51 त्याची पिक्सल हाईट आहे, आणि 1200 पिक्सल काय विड्थ आहे. तसंच खाली पण हिरो सेक्शनची पण सेम तेवढीच हाईट, आणि हाईट नाही विड्थ आहे. मग मला काय करायचं आहे, माझी जी कंटेंट आहे माझा एक स्पेसिफिक विड्थमध्ये आला पाहिजे, प्रॉपरली दिसला पाहिजे, त्याच्यासाठी मी कंटेनरचा यूज केला. तुम्हाला नाही यूज करायचा नका करू, म्हणजे आपल्या सोयीनुसार आपल्याला जशा वेबसाईट बनवायच्या तशा बनवू शकतो. ठीक आहे, मग मी काय केलं, ह्याची जी विड्थ आहे ती काय केली, 1200 पिक्सल केली. ओके, आणि मार्जिन काय दिलं मी, मार्जिन आता ज्यावेळेस मी असं मार्जिन देतो 0 ऑटो, तर हे काय करत असतं, काय लक्षात ठेवायचं, 0 ऑटो काय करतं, माझा जो कंटेंट आहे का नाही कंटेनरमधला, तर तो सेंटरमध्ये प्लेस करतो. 0 ऑटो काय करतो, मार्जिन कंटेंट आहे ना माझा कंटेनरमधला, तो कुठं प्लेस करतो, सेंटरमध्ये. ओके, आता कंटेनरमध्ये तर आपल्याला एवढंच दिसतंय की बाबा एवढं ॲड करू शकतो आपण. आता नंतर काय मला करायचं आहे, आता आपण लेट सपोज त्याला सेव्ह केलं, चेंजेस काय रिफ्लेक्ट झाल्यात का बघू आपण. ओके, कुठे आपली वेबसाईट, इथं चेंजेस काहीतरी झालेत का, सेंटरला नाही म्हणता येणार. लेट सपोज आपण काय करू, त्याची विड्थ काढू आणि मग बघू कसं होतं ही कंटेनरची. आता बघा, हा पूर्णपणे याला चिटकून आहे, बरोबर. आणि ज्या वेळेस मी ह्या प्रॉपर्टी अप्लाय करतोय तो इकडे शिफ्ट होतोय. आता हा एका खाली एक आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते व्यवस्थित विजिबल दिसणार नाही. सेंटरमध्ये आला आहे, तो सेंटरमध्येच आला आहे, MX ऑटो मार्जिन दिलं आहे त्याच्यामुळं. लेट सपोज आपण याला काढून टाकून मग बघू कसं दिसतंय.
दिसलं? 0 ऑटो आपल्याला सेंटरमध्ये प्लेस करण्यासाठी यूजमध्ये येतं. ओके. आता त्याच्यानंतर माझ्याकडे काय आहे, माझा नॅव सेक्शन आहे. ओके. मी काय केलं, नॅव सेक्शनला घेतलं इकडं हळूच, नॅव सेक्शन. ओके. आता मला सांगा आपल्याला काय करायचं आहे. मी काय करू नॅव सेक्शन? तुम्ही जे सांगशाल ते करतो. काय करू मी? बोला. इथं बघा बरं जरा थोडंसं. मला सांगा, हा आपला काय अख्खा नॅव सेक्शन आहे, बरोबर? त्याच्यामध्ये हा एक सेक्शन क्रिएट केला आहे, बरोबर? आणि हा एक सेक्शन क्रिएट केला आहे, बरोबर ना? मग हे 2 सेक्शन आहेत माझं. आणि आता ह्याच्यामध्ये लोगो आणि हे काहीतरी टेक्स्ट आहे आणि हा डिस्क्रिप्शन आहे माझं, लेट सपोज कन्सिडर केलं. मग हे कसे आहेत माझे? एकाच लाईनमध्ये, सगळे एकाच लाईनमध्ये. मग मला सगळा कंटेंट एकाच लाईनमध्ये पाहिजे. म्हणजे ही कोणता ॲक्सेस आहे माझा? एक्स ॲक्सेस आहे किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सेस आहे? मग कंटेंट माझा हॉरिझॉन्टल ॲक्सेसमध्ये आणायचा असेल त्यावेळेस मी काय करतो, कोणती प्रॉपर्टी अप्लाय करतो सांगा? कोणती? डिस्प्ले काय फ्लेक्स, बरोबर? सगळा कंटेंट कसा येणार? आडवा होणार आहे ना, बरोबर? झाला का? झाला. तुम्ही म्हणताल हे कुठं झालं तेव्हा आणि हे कुठं झालं? ते का नाही झालं? कारण ते आपण डिफरंट सेक्शनमध्ये टाकले. पण जेवढं मला सेपरेट पाहिजे होतं तेवढं सेपरेट झाले. आणि आता मला हे जे 2 आहेत, हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन आहे, त्यांना काय करायचं आहे? एक्स्ट्रीमवर पोझिशन करायचं आहे. दिसतं इथं हा सेक्शन इथं आहे आणि हा सेक्शन इथं आहे. एक्स्ट्रीमवर पोझिशन करायचं आहे म्हटल्यानंतर मी स्पेस काय वापरतो? स्पेस काय वापरतो? जस्टिफाय कंटेंट काय? स्पेस अराउंड का बिटवीन? स्पेस अराउंडमध्ये त्याच्या बाजूने स्पेस येतो आणि बिटवीनमध्ये त्याच्यामध्ये स्पेस येतो, बरोबर? आला? हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन सेपरेट झाला आपल्याला जसं पाहिजे होतं तसं. ओके. आता ह्याच्यानंतर काय? लेट सपोज नॅव सेक्शनमध्ये एवढंच करायचं. बघू पुढे जाऊन आपल्याला काय करता येत असेल तर करू, आपण ॲड करू. त्याच्यानंतर काय माझ्याकडं? लोगो सेक्शन, बरोबर? हा नॅव सेक्शनमधला पहिला काय? लोगो सेक्शन. आपण त्याला स्टाईल करू, ठीक आहे? डॉट लोगो सेक्शन. आता लोगो सेक्शन जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये माझा मिस्टर आणि हा जो हिम्मत आहे तो ह्याच्या साईडला आहे. मग ह्याच्यासाठी मला काय यूज करायला लागेल? सेम डिस्प्ले फ्लेक्स. मग तो हॉरिझॉन्टल ॲक्सेसमध्ये येणार. आला का नाही? पण हा जो आहे का नाही तो लयच मोठा आहे. मग त्याच्यासाठी मी काय करतो, आपण काय करू, काय करायचं? जो लोगो सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये का नाही एक इमेज आहे. तर तुम्ही काय करा, त्या इमेजची जी विड्थ आहे ना, विड्थ किती करायची? लेट्स सपोज 60 पिक्सल करू. ओके. ठीक आहे. अजून मला वाटते बारीक करायला लागेल. हाईट पण त्याला द्यायला लागेल कारण तो असं वाटतंय कोणीतरी त्याला दाबला आहे फोर्सफुली. आपण किती करू? 70 पिक्सल, 70 नाही 50 पिक्सल विड्थ करू. आणि आता बघू किती कसं दिसतंय ते. नाही बरोबर दिसत ना. मग काय करायचं? हाईट द्यायची का त्याला थोडी? हाईट किती द्यायची? 40 पिक्सल. ओके. आता पहिल्यापेक्षा थोडंसं बरं दिसतं. अजून ह्याच्यामध्ये काय हो, याला मार्जिन आहे ना, बरोबर? नॅव बार आहे त्याला मार्जिन आहे.
कुठला नॅव सेक्शन आहे त्याला मार्जिन दिलं आहे. लेट सपोज मी काय केलं, जो माझा नॅव सेक्शन आहे त्याचा मार्जिन टॉप काय दिलं आपण 2 REM. ओके, आता मार्जिन दिल्यानंतर हे असं खाली आपल्याला दिसतंय. आता ह्याच्या प्रॉपर्टी मी इथं अप्लाय करतोय ना, तर ह्या सगळ्या म्हणजे ही जी ॲक्च्युअल वेबसाईट आहे का नाही, कुठली ही वेबसाईट, ह्याच्यामध्ये डिफरंट प्रॉपर्टीज आहेत बरं का, डिफरंट आहेत. आणि आपण जे सगळं करणार आहे ना ते मनाने करणार आहे. आपल्याला जे काय माहिती आहे, आपण जे काय शिकलो आहे, आपल्याला जसं वेबसाईटमध्ये पाहिजे असं तुम्ही म्हणू शकता की नाही थोडंसं असं आहे ना, हाईट त्याची छोटी, इथं असं वाटतं ते स्ट्रेच झाले, मग ते आपल्याला काय करायला लागणार आहे, हिट अँड ट्रॅक. पण ह्या ज्या प्रॉपर्टीज मी लिहितोय ना, तर ह्या आपल्याला मिळत असतात कुणाकडून, डिझायनर. आता सध्या तरी डिझायनर पण आणि डेव्हलपर पण आपणच पहिल्यापेक्षा तर बेटर दिसतंय मिस्टर. ओके, सो आता मला काय करायचं, हा जो हिम्मतचं टेक्स्ट आहे ना, तर तो इथं कसा आहे, थोडा मोठा आहे आणि इथं छोटा आहे. आपण त्याला काय करू, मोठं करू. मी काय केलं, जो माझा लोगो, अरे ये क्या हो गया, जो माझा लोगो सेक्शन आहे त्याच्यामध्ये एक डिव आहे, तर त्या डिवचं काय फॉन्ट साईज काय करा तुम्ही, काय करणार, 20 पिक्सल का, 20 पिक्सल, ठीक आहे. अजून थोडीशी मोठी करू, किती, 30 पिक्सल. ओके ओके, ह्याच्यापेक्षा हे बेटर वाटतंय ना, हे बेटर वाटतंय थोडंसं. ओके, मग हे आपण ॲज इट इजच ठेवू, चालतंय ना. नाही तर काय अजून ॲडिशन तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, काय अडचण नाही, अडचण नाही. ठीक आहे, आता ह्याला बघू आपण थोडं. इथं काय केले, लेट सपोज मला असं वाटतं की थोडासा लोगो पण मोठा करू आपण, करायचा पण हे असं हिट अँड ट्रायलचा बघा खेळ असा असतो, वेळ द्या किती पण वेळ घालवा, नाही लेस मोठं झालं. मी काय करतो, याला 35 बनवतो, 35 पिक्सल, आणि हा 55 पिक्सल. ठीक आहे, ओके, मॅचिंग आहे, मॅचिंग आहे थोडं. ठीक आहे, फक्त त्यांची थोडंसं जे मार्जिन आहे ते कमी आहे, आपलं थोडं जास्त आहे, असू द्या. आता आपण काय करू, ह्याला स्टाईल करू. ह्याच्यासाठी मला काय करायला लागणार आहे, कोणाला ॲक्सेस करायला लागणार आहे, आपल्याला डिस्क्रिप्शन सेक्शनला. करेक्ट, काय केलं, डिस्क्रिप्शन सेक्शन. ओके, स्पेलिंग चुकले काय, डिस्क्रिप्शन सेक्शन चुकल्यावर सांगत जावं बरं का, नाही तर अवघड होईल आपलं. आता डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये काय पाहिजे मला, ह्याला पण डिस्प्ले काय करणार, फ्लेक्स, बरोबर. कसं दिसतंय आता बरोबर दिसतंय बरं, ह्याच्यासारखंच, पण ह्याच्यामध्ये काय आहे, गॅप आहे, बरोबर. गॅप काय दिला त्यांनी, लेट सपोज 20 पिक्सल दिला आहे, किंवा 1 REM दिला. ह्याच्यामध्येच देत जावं प्रॉपर्टी जास्त करून, सो आपल्याला काय होईल, रिस्पॉन्सिव्हनेस थोडीशी वाढेल त्याची. मी काय केलं, 2 REM करतो. ओके, ठीक आहे. सो आता काय करायचं आहे मला, प्रोजेक्ट स्किल आणि कॉन्टॅक्ट मी, तर त्याचं जे काय डिस्क्रिप्शन सेक्शन मधला काय डिव मधला अँकर टॅग, जो अँकर टॅग आहे
तर त्याला काय करायचं आहे, मला स्टाईल करायचं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मी काय करतो, फॉन्ट साईज लेट्स सपोज आपण काय दिली 5 पिक्सल. लेस बारकी झाली. आपण काय करू, याला 20 पिक्सल. ठीक आहे ना. ह्याच्यासारखं दिसतंय, हे दिसतंय, पण त्याचा कलर कसला आहे, ब्लॅक आहे. मग ब्लॅक करू त्याला. झाला ब्लॅक. ठीक आहे. आपल्याला जे पाहिजे होतं ते केलंय आपण, क्रिएट केलंय का मिस करतोय आपण काय, नीट बघा. मी ज्यावेळेस ह्याच्यावर होवर करतोय आणि प्रॉपरली अप्लाय नाही झालं, बघू आपण का नाही झालं. इथं होवर केल्यानंतर काहीतरी ॲनिमेशन होतंय, म्हणजे ते बोल्ड होते थोडक्यात, पण इथं काहीच नाही. आणि अजून एक काय, खाली तिथं लाईन आहेत, इथं नाहीत लाईन. मग त्याच्यासाठी कोणती प्रॉपर्टी मी अप्लाय करणार, ह्याच्यावरती माझं काय असते, टेक्स्ट डेकोरेशन म्हणून. त्याला काय म्हणणार मी, नको आहे मला टेक्स्ट डेकोरेशन. गेले ती लाईनी खालच्या गेल्या. आता काय करायचं आहे आपल्याला, आता ह्याच्यामध्ये का नाही काय काय होतं माहिती आहे का, ही जी फॉन्ट फॅमिली का नाही ही डिफरंट आहे, माइट बी. त्याच्यामुळं आपण जे ॲनिमेशन किंवा होवर ॲनिमेशन लावले काय व्हायला पाहिजे त्याच्यावरती, तर ते प्रॉपरली वर्क करत नाही. कशामुळं, फॉन्ट फॅमिलीमुळं. आता हे तर डिफरंट फॉन्ट फॅमिली. ओके. सो इथं होवर केल्यानंतर काय झालं पाहिजे आपल्याला, हा टेक्स्ट बोल्ड झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करणार, आपण काय करणार, माझं जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे आपलं, त्याच्यामध्ये डिव आहे आणि त्याच्यात अँकर टॅग आहे. त्याच्यावर ज्या वेळेस मी काय करेल, होवर करेल, तर अँकर टॅगवर होवर केल्यानंतर काय झालं पाहिजे, त्याचा कलर आहे का नाही, बोल्ड झाला पाहिजे, बरोबर. होवर केल्यानंतर बोल्ड होतं आहे ते, आणि थोडंसं असं जर्क वाटतं इथं, पण आपण थोडंसं त्याला ॲनिमेशन देऊ. ते आपण कसं देणार, त्याला ट्रान्झिशनचा यूज करू, बरोबर. मी काय यूज करणार, ट्रान्झिशन. लेट सपोज सगळे अप्लाय करायचं, हे चांगलं नाही ऑलचा यूज करणं, बट आपण करू. 1 सेकंड. आणि कसलं असलं पाहिजे, ते लिनियर वगैरे नाही, फक्त 1 सेकंदाचं ट्रान्झिशन असलं पाहिजे. आणि आपण काय करू, ट्रान्सफॉर्म स्केल. लेट्स सपोज 0. किंवा 1.2 असं करू. आणि बघू बरं काय होतंय. याला काहीच झालं नाही, कसं काय. होवर लेट सपोज मी डिवर लावलं तर आपण काय करू, त्याचं जे स्केल आहे ना त्याला पॉईंटमध्ये अप्लाय करता येईल का आपल्याला, नाही. 1 समथिंग ज्यावेळेस करेल आपण त्यावेळेस 1.002 असं होतं आहे का आपलं. ठीक आहे. आपण काय करू, याला थोडंसं अजून वाढवू.
अजून काय करू शकतो आपण, फॉन्ट 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 साईज नाही, फॉन्ट स्टाईल बोल्ड. ओके, फॉन्ट काय वेट, लेट सपोज 400. आता बघ काय होतं. इथं जे ॲनिमेशन आहे, जे आपण इथं लावलं आहे, हे डिफरंट थोडंसं त्याच्यापेक्षा वाटतंय, बरोबर ना. प्रोजेक्ट स्किल, कॉन्टॅक्ट मी, इज इट ठीक आहे. अजून काय करू शकतोय आपण इथं, अजून काय करू शकतोय का. लेट सपोज आपण काय केलं, मी तुम्हाला म्हटलं ना मागाशी, काय म्हटलं होतं की काय करायचं, काय होतं, हा जो माझा फॅमिली आहे का नाही फॉन्टची, ती काय डिफरंट आहे आणि ही काय डिफरंट आहे. त्याच्यामुळं का नाही प्रॉपर्टी अप्लाय होताना पण डिफरंट वेमध्ये होतात, म्हणजे असं पण होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एवढा काय बिग इश्यू नाही आहे. बट आपल्याला माहिती आहे हे अप्लाय कसं करायचं. तुम्हाला जसं आवडते त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यावरती काय अप्लाय करू शकता, ट्रान्झिशन अप्लाय करू शकता. ठीक आहे, हे आपण हे असंच ठेवू, हे जे ट्रान्झिशन आहे ते. ठीक आहे, ओके. आता आपलं काय झालं आहे, नॅव सेक्शन आहे ते कंप्लीट झालेलं आहे, बरोबर. आपलं नॅव सेक्शन आहे ते झालं, कंप्लीट झालं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं, जो कोणता प्रोजेक्ट बनवायचा आहे, तो प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे. मग ह्याला काय केलं आपण, डिवाईड केलं आणि मग नंतर कॉन्कर केलं. डिवाईड अँड कॉन्कर टेक्निकचा यूज केला. स्मॉल स्मॉल पार्टमध्ये तुकडे केलं ह्याचं. मी काय म्हटलं की एक रॅपर आहे, त्या रॅपरमध्ये कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये हा सगळा कंटेंट आहे माझा, दिसतोय तो. आणि त्याच्यामध्ये पण हे जे सेक्शन आहे तो कोणता सेक्शन आहे, नॅव सेक्शन आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर खालचा कोणता सेक्शन आहे, हिरो सेक्शन आहे. हे माझं काय झालं, स्मॉल पार्टमध्ये डिवायडेशन. पण हा नॅव सेक्शन आहे, ह्या नॅव सेक्शनचं पण मी डिवायडेशन केलं. काय की इकडच्या साईडला पण एक सेक्शन आहे, लेट सपोज लोगोचा, आणि इकडं डिस्क्रिप्शनचा सेक्शन आहे. तर ह्या दोघांना ह्या सेपरेट नावं दिली. का, कारण मला हा सेक्शन आणि हा सेक्शन एक्स्ट्रीमवरती पोझिशन करायच्यात. मग त्याच्यासाठी मला फ्लेक्स प्रॉपर्टी अप्लाय करायला लागणार आहे. म्हणून मी ह्याला डिफरंट सेक्शन आणि ह्याला डिफरंट सेक्शनमध्ये टाकलं, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपण काय केलं, नॅव सेक्शन क्रिएट केला. पहिल्यांदा रॅपर क्रिएट केला, कंटेनर क्रिएट केला, त्याच्यामध्ये काय केलं, नॅव सेक्शन ॲड केला. नॅव सेक्शनमध्ये माझा पहिला सेक्शन कोणाचा आहे, लोगोचा. त्याच्यामध्ये मी लोगो टाकला, म्हणजे माझी इमेज. त्याच्यानंतर जो टेक्स्ट आहे तो टाकला कशात, लोगो सेक्शनमध्ये. दुसरा सेक्शन कोणता, डिस्क्रिप्शन सेक्शन. त्याच्यामध्ये माझं सगळं प्रोजेक्ट्स आहे, स्किल आहे, कॉन्टॅक्ट मी, सगळं आहे. आता इथं डिवचा यूज केला आहे ना मी, तुम्ही पॅराग्राफचा यूज करू शकता, किंवा तुम्हाला अँकर टॅग ॲज इट इज टाकायचे तरी टाकू शकता. तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं बनवू शकता, काहीच अडचण नाही. फक्त असं बनवायचं की आपल्याला नंतर कळलं पाहिजे की आपण केलं आहे काय तर. ओके, स्ट्रक्चर मॅनर. मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, स्टाईलमध्ये आलो. सिम्पल आपण काय केलं, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करून मार्जिन पॅडिंग 0, बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स केली. आता हे का करत असतो आपण, तुम्हाला माहिती आहे, जर प्रिव्हियस लेक्चर बघितले असतील तर. नसेल माहिती तर बघा. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं, रॅपरला स्टाईल केलं. त्यांना म्हटलं बाबा तू घे 100 VH हाईट, 100 VW विड, ओव्हरफ्लो एक्समध्ये हिडन राहा, वायमध्ये ऑटो राहा, म्हणजे स्क्रोल हो वायमध्ये, असं सांगितलं त्याला. आणि नंतर म्हटलं जर तुला काय पाहिजे असेल तर नंतर ॲड करू आपण. ठीक आहे,
नंतर काय आपण केलं, कंटेनरला एक विड्थ असाइन केली. का कारण मला माझा जो कंटेंट आहे तो स्पेसिफिक विड्थमध्ये पाहिजे. तर पहिल्यांदा दाखवलं ना तुम्हाला 1200 पिक्सेलमध्ये. तुम्हाला 1300 पाहिजे 1300 घ्या, 1400 पाहिजे 1400 घ्या. तुम्हाला कंटेनरच नको आहे ना, कंटेनर काढून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. जशी वेबसाईट बनवायची तशी बनवू शकता. पण मी तुम्हाला फक्त वे सांगतो की कसं आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. कंटेनरला विड्थ दिली, मार्जिन 0 ऑटो काय करतं, सेंटरमध्ये टाकतं. कुणाला, त्या कंटेनरमध्ये अवेलेबल असलेल्या कंटेंटला. ओके. त्याच्यानंतर मी नॅव सेक्शनला काय केलं, इथं मार्जिन टॉप वरून मार्जिन दिलं काहीतरी. लेट सपोज आपण याला काय देऊ, 1.5 REM. आता हिट अँड ट्रायल आहे. हा सगळा जो कोड आहे ना आपण मनाने बनवतोय बरं का. जर तिकडं आपण मेन वेबसाईटमध्ये गेलो ना तर पूर्णपणे डिफरंट कोड असणार आहे तिकडं, कारण तो स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये केलेला कोड आहे. स्ट्रक्चर म्हणजे कसा की डिझायनरने सांगितले की मला नाही, तुम्ही ना इथं 1.5 REMच यूज करायचं, तेच आहे तिथं. इथं डिस्प्ले ना डिस्प्लेच आहे तिथं. इथं स्पेस बिटवीन आहे, स्पेस बिटवीनच असणार आहे. आपण समजा अजून एखादी प्रॉपर्टी ॲड करायची राहिली असेल ती तिथं अवेलेबल असणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपल्याला ज्या माहिती आहेत त्याच्यावरून आपण कसं बिल्ड करू शकतो ते आपण आत्ता बघतो. ठीक आहे. नॅव सेक्शनला काय केलं, डिस्प्ले फ्लेक्स केलं. का केलं डिस्प्ले फ्लेक्स, त्याच्यामधलं आयटम्स मला कसं पाहिजे, हॉरिझॉन्टल ॲक्सेसमध्ये पाहिजे. जस्टिफाय कंटेंटला स्पेस बिटवीन केलं. का, कारण मला हा एक सेक्शन आहे हा एक सेक्शन आहे ना, ते दोन्ही पण एक्स्ट्रीमला प्लेस करायचे, त्याच्यासाठी स्पेस बिटवीन ॲड केलं. इथपर्यंत समजलं. ओके. सो नंतर काय केलं आपण, लोगो सेक्शनला स्टाईल केलं. लोगो सेक्शनला काय म्हटलं, तुम्ही डिस्प्ले फ्लेक्स व्हा. लोगो सेक्शन कोण आहे, हा डिस्प्ले फ्लेक्स केल्यानंतर हा जो लोगो आहे त्याच्या साईडलाच माझा जो कंटेंट आहे किंवा टेक्स्ट आहे तो येणार, बरोबर. मग तेच केलं आपण इथं. हा मिस्टर लोगो आहे, त्याच्याकडे हिंमत टाकायचं होतं म्हणून मी फ्लेक्स केलं ह्या सेक्शनला. सेम ह्या सेक्शनला पण फ्लेक्स केलं आणि गॅप ॲड केल्यामुळे इथं गॅप ॲड झाला. ओके. आणि इमेजला काहीतरी विड्थ आणि हाईट असाइन केली. लोगो सेक्शनमध्ये माझा एक डिव आहे, तर त्या डिवची जी फॉन्ट साईज आहे, म्हणजे माझा जो काय टेक्स्ट आहे त्याला मी 30 पिक्सलची फॉन्ट साईज दिलं. डिस्क्रिप्शन सेक्शनला फ्लेक्स केलं, गॅप दिला, ते आत्ताच सांगितलं आपण. आणि नंतरनं जो माझा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये डिव आहे त्याच्यामध्ये अँकर टॅग्स आहेत, तर त्यांना काय म्हटलं मी, तुमची फॉन्ट साईज एवढी असणार आहे, कलर ब्लॅक, टेक्स्ट डेकोरेशन नन असं सांगितलं. आणि आपल्याला होवर केल्यानंतर ना काहीतरी ॲनिमेशन पाहिजे थोडंसं. आता तुम्ही मला सांगा उद्या की आपण इथं कोणतं ॲनिमेशन अजून ॲड करू शकतो की ते भारी वाटेल. ठीक आहे. पण असं काय होतं, काय वेळेस फॉन्ट फॅमिलीचा फरक पडत असतो, त्याच्यामुळे अप्लाय होत नाही काय वेळेस. ठीक आहे. डिस्क्रिप्शन सेक्शन डिववरती होवर केल्यानंतर ट्रान्झिशन त्याचं म्हणजे ऑल म्हणजे कशासाठी, सगळ्यासाठी. डिस्क्रिप्शन सेक्शनमधल्या डिव आहेत ना त्या सगळ्यांसाठी ऑल ट्रान्झिशन प्रॉपर्टी अप्लाय करतो आहे. किती सेकंदाचे असणार आहे ते ट्रान्झिशन, 1 सेकंदाचं. मी कमी केलं, समजा कमी करायचं 0.6 सेकंद. आता बघा काय होतं आहे, त्याचं स्पीड वाढलं, बरोबर. मग आपण समजा 9 सेकंद करू.